हसूर जंपू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार यांच्यासाठी आज नूलमध्ये प्रचार दौरा हा निघालेला आहे। नूलमध्ये सकाळपासून घरोघरी वाड्या वस्तीवर जाऊन हा प्रचार होताना दिसत आहे। तर नूल ग्रामस्थ आहेत, काय सांगाल नूलमध्ये कसा प्रतिसाद आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आणि काय वाटते नूलकर कशा पद्धतीने राष्ट्रवादीला प्रतिसाद देतील? याआधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक विकास कामे इथे झालेली आहेत। भविष्याच्या विकास कामाच्या धोरणातून कशा पद्धतीने नूलकर सहकार्य करतील? विकास कामाबद्दल जर बोलायचं झालं तर आमचा हा रस्ता आहे, हा रस्ता मला वाटते 50 वर्ष झाला रस्ता व्हायला नव्हता। राजेश पाटील साहेब आमदार होते, त्यांच्या फंडातून हा रस्ता जयश्रीराव चव्हाण साहेबांनी मंजूर करून आणून दिला आणि ते आता खडीकरण झाले ते रस्त्याचं। ह्याच्या अगोदर म्हणजे व्हायलाच नव्हतं, 50 वर्ष झाले रस्ताच झाला नव्हता। त्यांच्या माध्यमातून रस्ता झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलं कामं करलेत गावामध्ये, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। त्यांनी विकास कामच अशी केलेली आहेत की लोकांनी ती विसरू नये अशी विकास कामे केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे त्यांना प्रतिसाद हा लोकांचा चांगला मिळणारच। नूलचा कायापालट राष्ट्रवादीतूनच झाला। काय पण सर्वसामान्य जनता कसे सहकार्य करणार वाटते तुम्हाला? एकदम भरपूर सहकार्य करणार आणि काय हे शंकाच नाही आहेत। गेली 25 वर्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची पुण्याई या आमच्या गडिंग्लज तालुक्याला लाभली आहे। त्याच्यामुळं आमचे मार्गदर्शक नूलमध्ये नेतृत्व करणारे आदरणीय जयश्रीराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं आणली गेली आणि ती पूर्णत्वास नेली। असं कोणतंही काम नाही की ते अर्धोस्थितीत आहे किंवा पूर्ण होत नाही। 100% नूलमध्ये 9 कोटी 17 लाखाची कामं एका 5 वर्षामध्ये करणारा एक बहादर असेल तर ते जयसिंग चव्हाण साहेब आहे। आमदार राजेश पाटील साहेबांनी पण भरपूर या गावावर प्रेम केलेले आहे। त्याच्यामुळं गेल्या काही निवडणुकामध्ये 1 नंबरचं मतदान नूलकरांनी त्यांना दिलेलं आहे। गेली 25 वर्षे झाली बाबा कुपेकर साहेबांच्या नेतृत्वापासून गडिंग्लज तालुक्यात विकासाची गंगा ही वाहलेली आहे। प्रत्येक गावात रस्ते असू दे, शाळेच्या इमारती असू दे किंवा पानंद रस्ते असू दे, पर्यटन स्थळांचे कामं असू दे, म्हणजे उदाहरणार्थ गावातलं ग्रामदेवताचं मंदिरांचं काम असू दे किंवा मठाचं काम असू दे, ह्या कामाच्या माध्यमातून आमदार कुपेकर साहेब त्याच्यानंतर आमदार राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून हे प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहलेली आहे। त्याच पद्धतीनं नूलमध्ये सुद्धा अजूनपर्यंत शेकडो कोटीची कामं कुपेकर साहेब, आमदार राजेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून इथं झालेली आहेत। आणि इथं कोणतंही मोठं आव्हान जरी असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र येऊन काम करत असल्यामुळं 50% पर्यंत आपल्या ह्या दोन्ही राष्ट्रवादीला घड्याळ या चिन्हावर लोकांनी मतदान करून बहुमतानं दोन्ही उमेदवार विजयी करतील असे आम्हाला खात्री आहे। काय सांगाल चव्हाण साहेब, विधानसभेला जर पाहिलं तर तुम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघातून राजेश पाटील यांना लीड दिलेलं होतं। चर्चा चंदगड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात झालेली होती, त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये काय होईल? या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाताना आता आमचे मार्गदर्शक नडदली साहेबांनी सांगितलं की विकासाचा विचार घेऊन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या काही संघटना होत्या, मग ती कुपेकर वहिनी साहेबांच्या आणि नंदाताईंच्या नेतृत्वाखाली काम करणारी एक संघटना होती आणि राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी एक संघटना होती। पण विकासाचा विचार करणाऱ्या संघटनेमध्ये जेव्हा 2 संघटना तयार होतात तेव्हा काही वेळा विकासाचा काही संबंध नसणारी माणसं त्यांच्यावर विजय मिळवतात। आणि हा लोकशाहीमधला प्रकार टाळण्यासाठी आम्ही दोन्ही संघटनातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या नेत्यांच्यावर दबाव आणला, राजेश पाटील साहेबांच्यावर आणि नंदाताईंच्यावर, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे। त्यातनं हे एकत्रीकरण घडलं। त्या एकत्रीकरणासाठी जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब यांचंही खूप मार्गदर्शन लाभलं। आणि मला निश्चितपणे तुम्हाला सांगावंसं वाटतंय की आता नडदली साहेबांनी सांगितलं की स्वर्गीय कुपेकर साहेबांपासून कुपेकर वहिनींच्या काळामध्ये आणि राजेश पाटील साहेबांच्या काळामध्ये नूल आणि नूल परिसरामध्ये शेकडो कोटींचा निधी आणण्यामध्ये ह्या सगळ्याच कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे। या सगळ्या यशामध्ये नूलमधले मग ते सावकारांचं मार्गदर्शन असेल, इतर ज्येष्ठ PM चव्हाणांचं मार्गदर्शन असेल, इक्बाल काझी साहेबांचं मार्गदर्शन असेल, आता ही जी तरुण मुलं आहेत सगळी मग ते शिवानंद असतील, अर्जुनराव असतील, शिवाजीराव थोरात असतील, त्यानंतर पापादा सावंत असतील, अरुणराव असतील, उमाकांत असेल, नाझीम काझी असतील, बाळूदादा तिकडे थांबलेत ते बाळूदादा असतील, आमचे संतोष चव्हाण असतील, असली ही जी सगळी सुरेशांना शिगुनचे असतील, ही सगळी तरुण मुलं आहेत, ही या विकासाच्या प्रवाहामध्ये आमच्यासारख्या बुजुर्ग लोकांना मदत करायचं काम करतात। किंबहुना सावकारांसारख्या आणि आमच्यासारख्या मंडळींना हे विकासाच्या प्रवाहाकडे ढकलायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला विकासाचं फळ निश्चित मिळेल अशा प्रकारचा विश्वास द्यायचा प्रयत्न करतात। त्यामुळं मला निश्चितपणे सांगावंसं वाटतंय की आत्ताच नडदली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला आशीर्वाद देण्यामध्ये
नूर परिसरामधले लोक अजिबात कमी पडणार नाहीत. आणि या दोन्ही उमेदवारांच्या, खास करून जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या भगिनी तेजस्विनी पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार आमचे मित्र शिवगोंडांना पाटील, ह्या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देण्यामध्ये या परिसरातली जनता कुठेही कसर ठेवणार नाही. आणि परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाचा विचार बळकट करेल. आणि आता काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वीच आमचे राज्याचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. आम्हाला नूर परिसराला खूप मोठा विकास निधी मिळण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर मी नूरच्या जनतेला आवाहन करेन की जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे घड्याळ हे चिन्ह घेऊन अजितदादा अखेरच्या क्षणापर्यंत काम करत होते, अगदी विमानात त्यांचा अपघात झाला तेव्हाही त्यांच्या हातात घड्याळच होता आणि त्या घड्याळाच्या निशाणीवरूनच त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्या घड्याळाच्या निशाणीवर नूल परिसरातील जनता निश्चितपणे प्रेम करेल आणि या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करेल असा विश्वास मला वाटतो. आणि तशा प्रकारची नम्र विनंती मी समस्त नूलकरांना करतो. परत एकदा आजपर्यंत नूल परिसरानं जो काही विकासाचा डोंगर उभा करण्यामध्ये सहकार्य केलेला आहे, सगळ्याच कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेलं आहे. हा विकासाचा डोंगर परत एकदा त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी मग ते नरदिली सावकार असतील, सुभाषराव शिंदे असतील, PM साहेब असतील, इक्बाल काजी साहेब असतील आणि आमचे सगळे तरुण सहकारी ज्यांची नावं घेतली, या सगळ्या तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शक साथीनं आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा घड्याळ हे चिन्ह निश्चितपणे गुलालात माखलेलं दिसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वप्रथम मी आमच्या अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या पंचकृषीच्या मार्फत. पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास केला तो अजितदादांच्या मार्फतच झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे हिरण्यकेशी नदीला जे पाण्याची जे सोय केली ते बाबा कोपेकरांच्या मार्फतच झालेलं आहे. त्यानंतर त्यांच्या माघारी आमच्या कोपेकर मॅडम त्यांनी पण मोठा विकास केला. तिसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर राजेश पाटील साहेबांचं जे आम्हाला जे योगदान लाभलेलं आहे ते विसरता कामा नये. म्हणजे ह्या सर्व लोकांना आम्ही विसरता कामाच नाही आहे. आणि घड्याळ हे घड्याळ हे दिशाला टायमिंग आणि योग्य वेळ दिशा आणि योग्य वेळ दाखवणारं हे घड्याळ आहे. त्यामुळं मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की घड्याळ हे ह्यामध्ये जसं चव्हाण साहेबांनी म्हटलं की गुलालामध्ये माखणार आहे, त्याप्रमाणे ते गुलालामध्ये माखणारच. सकाळपासून नूलमध्ये फिरत आहात आणि आता बघितलं लोकांच्या खूप चांगल्या प्रतिसाद मिळतोय तुम्हाला. कसं वाटते नूल गणातून काय होईल वाटतं आपल्याला? राजेश पाटलांच्या पुण्याईनं आणि ताईंच्या पुण्याईनं इकडे वातावरण ठीक आहे, चांगले आहे आणि सगळ्या गावातच वातावरण एक नंबरला आहे. काय ताई सांगाल, हसूर चंपू गणापेक्षा या नूल गणामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय? हो, हजूर चंपू आणि नूलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला विजयी करतील ही एकच आशा आहे.